आणि कालचे बड्डे बॉय बबलूभाई नजे यांच्या माध्यमातून जर इथे निर्धाव षटक आलं तरी 500 आणि 6ला 6 मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. 6 चौकार पण चालतील आणि 6 षटकारही चालतील. तर जाऊया आपण क्रिकेटच्या मैदानावरती. आपण पाहतो अनेक माझे दामतकर आम्ही मित्र आमचा चाहता वर्ग या ठिकाणी आहे आणि त्यांच्या आग्रह खातीर मी पुन्हा एकदा माईक वरती आलो आहे. मी संदीप गायकवाड तमाम प्रेक्षकांचं आणि आमच्या दामतकरांचं पुन्हा एकदा करतो आहे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर आयोजकांनी सांगितले बघा या राऊंडला चिताग्या मी संघ खेळतो आहे आणि वडू नवघर संघ या ठिकाणी खेळतो आहे. यामधील कोणताही संघ जिंकला तरी पुढच्या राऊंडला त्या कोणत्याही संघावरती ऑब्जेक्शन या ठिकाणी घेण्यात येणार नाहीये आणि आयोजकांनी सांगितलं आहे जो संघ पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेण्यासाठी या ठिकाणी येईल त्या संघाला बाद केलं जाईल. आयोजन सुंदर आहे, आयोजन एकदम परफेक्ट आहे आणि मित्रांनो करेक्ट कार्यक्रम पण करतात या आयोजक. त्याच्यामुळे कोणीच इथे येऊ नका. जाऊया मैदानावरती. क्रिकेटच्या संग्रामाला सुरुवात होते. सलामीची जोडी आसिफ आणि त्याच्या नॉन स्ट्राईकला जिशान. राजेश पाटीलचा पहिला चेंडू होता. मिड ऑन रिझन मध्ये आपण पाहिलं शतरक्षक थोडासा फंबल करत असताना झेल ड्रॉप झाले. जीवदान या ठिकाणी भेटलंय ते आसिफला. वडू नवघर 8585 आणि टॉस जिंकलाय. प्रथमतः आपण पाहतो शतरक्षक स्वीकारलाय. फलंदाजीला आमंत्रित केले देवा 11 चित्तागाम संघाला. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. अकाउंट ओपन होत आहे. ते देवा 11 चित्तागाम संघाचं. आसिफ 2 चेंडू एका धावेवरती खेळतोय. इथे प्रेक्षक मायबाप आपण पाहतो बहुसंख्येने. शर्तीला जसं आखाड्याचे एकदम जवळ असतात ना तसे मैदान तुम्ही गेट लावा. कारण आमचे दशरथजी पाटील आमचे गुरुवार्य आम्हाला सांगितलेत भारतीय गव्हर्नमेंटने भारतीय सरकारने आपण शौचालय घरोघरी बांधलेत पण अजून आपण शेताच्या बांध्यावरती आहात. इथे पाहतो सुरेख फटका. बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्षक पोहोचू शकला नाही. झेल जरूर झाली असती. इथे चेंडू होतोय आउट ऑफ पार. बिग हिट षटकार ठोकली दे. खेळ खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. तर आणखीन एक षटकार आला तर मी आणखीन 2 आले तर मिजानजी नजे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. जाऊन पोहोचलाय. शतरक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी करतोय. लाजवाब आपण पाहतोय. वडू नवघर 8585 वर्सेस देवा 11 चितागाम. ज्या फलंदाज जिशानला जीवदान दिलंय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप आपण पाहिलं गेलं. अफलातून शतरक्षण आपण पाहतो त्या ठिकाणी. इथे शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केलं जातं. शॉर्ट टाइम क्रिकेट ज्याला म्हटलं जात आहे. इथे एक धाव पूर्ण त्या ठिकाणी पाहतोय. भर रात्री कबड्डी खेळण्याचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला गेला. तुतुमयमेचा खेळ जत्रेला जसा कोंबडा पकडला जात आहे या ठिकाणी चेंडू पकडला जाण्याचा प्रयत्न केला गेला. इथे आपण पाहिल्या 2 धावा आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड धावफलकावरती लागल्या जातात त्या 10 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. राजेश चांगली गोलंदाजी करतो. सुंदर गोलंदाजी करतो आहे. फक्त गोलंदाजी सुंदर करून चालत नाहीये. शतरक्षकांनी साथ ती त्याला लाभली पाहिजे ती लाभत नाहीये.
मैदानावरती. इथे 5 चेंडू 10 धावा धावफलकावरती लागले गेलेत आणि 8-5 वडू नवगार संघ हा राजेश गोलंदाज शेवटचा चेंडू घेऊन येतो पॉवर प्लेचा. इथे चांगला फटका टी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलाय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एक धाव धावफलकावरती घेतली जाईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 11 क्षेत्ररक्षकांमधून घेतलेल्या या बिनबाद 11 धावा. या पुढील षटक 2 कशा प्रकार 3 षटक पुढील कशा प्रकारे असतील हे जरूर पाहिले जातील. बघ प्रेक्षक MTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकाचे क्षणचित्र या ठिकाणी टिपले जातात. अनेक जण खाण्याची जी खाऊ गल्ली आहे फुल पॅक आहे, एन्जॉय. आणि मित्रांनो दामतला आल्यानंतर ना तुम्हाला अनेक व्हेरायटीचं जेवण भेटते. तसं हॉटेल दरबार आत्ताही जा, तुम्हाला लाजवाब जेवण भेटेल त्या ठिकाणी. या ठिकाणी पाहतो पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 11 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक स्टँडवरती पाहिलं गेलं प्रत्येक जण आरामात या मॅचचा आनंद घेतो. थंडी गायब झाले, जो गारवा जाणवत होता तो आता जाणवत नाहीये. का येणाऱ्या काही मॅच फुल स्ट्रॉंग असतील. वांगणी संघ, खांडा संघ, धामोते संघ, त्यानंतर उमरोली संघ आणि आपण पाहिलं गेलं आज 5 संघ आपण पाहिलं गेले ते क्वालिफाय होताना. हा 6वा संघ सुपर 6 मधला. यानंतर AB अशी मॅच, CD अशी मॅच, EF अशी मॅच आपण खेळवली जाणार आहे. धीरज धुमाले दुसरं षटक घेऊन येणार. दुसरे 6 चेंडू कशा प्रकारे टाकणार यावरती सर्वांचं लक्ष असेल. आसिफ हे स्ट्राईकला 4 चेंडू 4 धावेवरती खेळतो. जिशान त्याला जीवतान लाभ झालाय. 2 चेंडू 7 या आकड्यावरती खेळतोय. दुसरं षटक जर आपण पाहिलं दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न होता आमचे मिजानजी, त्यांच्याकडून पारितोषिक जरूर लागलं होतं पण तिथे जीवतान लाभलं गेलं. धीरज पुन्हा एकदा तयार, पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतो. आसिफसाठी पुढचा चेंडू. इथे दुधारी तलवार रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न आपण पाहिला गेलं. फलंदाज धाव होतो. बघा एकाच प्लॅटफॉर्मवरती 2 गाड्या स्टॉप झाल्या तर दुसरा प्लॅटफॉर्म खाली सिग्नल रॉंग पडलं आणि फलंदाजाला माघारी परतावं लागलं. झटका क्रमांक 1, विकेट क्रमांक 1, आद्रा क्रमांक 1, फलंदाज बाद झाला 1 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. षटक झाला 1 आणि दुसऱ्या षटकाचा चेंडू पण झालाय 1. डीजे ठोक. नॉन स्ट्राईकला असेल नोमान. आसिफ माघारी परतला. जिशानला साथ दिला नोमान. आसिफ आपण पाहतो माघारी आलाय. इथे गोलंदाज धीरज पहिला चेंडू घातक ठरला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज धावबाद झालाय. दुसरा चेंडू पंताच्या डाव्या साईडने. इथे आपण पाहतोय जोरदार अपील केली जाते आणि इथे फलंदाज बाद. जिशान माघारी परतला. आपण पाहिलं गेलं जोरदार अपील केली होती. मैदानात चहू बाजूने आपण पाहतो आकार माजला. जिशान माघारी परतला. झटका क्रमांक 2 याकडे देण्यात आलाय तो देवा 11 चिता कॅम्प संघाला. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. या दरम्यान नवीन फलंदाज अबिद बघा सुरेख फटका.
या ठिकाणी लगावला गेला टिपकावर पॉईंट मध्ये. ज्या प्रकारे आम्ही पाहतोय दामत संघातील अभित खोत ज्या पद्धतीने फटका लगावतो त्याच पद्धतीने आपण पाहिला गेला हा अभित याने पहिल्या चेंडू ऑफ साईडला चेंडू फटकावलाय. तिथे धाव आली 1. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावून पोहोचली ती 12. 12 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. 3 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकाचा समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बांधून ठेवले फलंदाजांना. इथे आपण पाहायला गेलं नोमानने टॉस केला चेंडूला. बराच काळ चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करत नाही. फलंदाज बाद. धीरजने करामत केली. अफलातून गोलंदाजी केली. झटक्यावरती झटके ठोकली दे. नोमानने अफलातून कामगिरी केली होती. सुंदर फटकेबाजी केली होती. तो नोमान माघारी आला. नवीन फलंदाज उमर आपण पाहतोय बघा. जसं नोमानचा विकेट पडला जणू काय रेहान आमचा रेहमान दामतकरांचा त्यांनीच विकेट घेतला का. एवढा खुश जाम खुश. पण आज रेहमान जेव्हा गोलंदाजी मार्क वरती आला होता आणि त्याच वेळी त्याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः फलंदाजाने हाहाकार माजवला होता. चार चेंडू झालेत. 5वा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे आपण पाहिलं कार्पेट मध्ये चेंडू स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल थोडंसं फंबल पाहिलं गेलं. 1 धाव स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. एका धाब्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धाव संख्या 13 या आकड्यावरती. तेरा धावा वडून अवघड संघ आपण पाहतो. अफलातून गोलंदाजी. 2 विकेट प्राप्त केले धीरजने. लाजवाब गोलंदाजी धीरजच्या माध्यमातून. इथे बॅक टू बॉलर चेंडू स्ट्रेट आउट पाहिला गेला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव घेतली जाते. षटक क्रमांक 2 अत्यंत लाभदायक ठरलं ते वडून अवघडसाठी आणि धोकादायक ठरलं ते देवा 11 चित्ताकामसाठी. इथे 2 फलंदाज बाद होत असताना 1 धावबादचा फलंदाज म्हणजे 3 फलंदाज बाद होत असताना धावसंख्या 2 षटकामध्ये 14 या आकड्यावरती. या येणारे 2 षटक आहेत. धावसंख्या किती बनवणार, किती मोठं आव्हान असणार. या मैदानावरती आपण पाहिलं गेलं 40+ धावा 12 वाजल्याच्या नंतर आव्हानात्मक ठरतात. 40-45 धावांचा पाठलाग या मैदानावरती सहजरित्या होत नाहीये. कारण आपण पाहिलं गेलं मैदान ओलसर झालं. इथे आपण पाहतो धुकाचं प्रमाण जास्त आहे. गारठा जाणवला जातो आणि अशा वेळी धावांचा पाठलाग करणं खूप कठीण होऊन जातं. तर फ्रेश माइंड फ्रेश मूडमध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग आपली सुरेख होते पण सेकंड बॅटिंग करत असताना अनेक संघ आम्ही या ठिकाणी दबावात पाहिले गेलेत. पण इथे किती धावसंख्या उभारली जाणार वडून अवघड संघाच्या समोर आपण पाहणार. उर्वरित 2 षटकामध्ये या धावा किती येणार. कारण एकीकडे उमर आणि त्याच्या सोबत आहे अभित. या 2 फलंदाजांची मदार असेल. अभित स्ट्राईकला उमर नॉन स्ट्राईकला आणि वडून अवघड 8-5 कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज घनश्याम पाटील. आणखीन एक नामवंत गोलंदाज घनश्याम पाटील. वडून अवघड आपण पाहिला गेला आणि कित्येक वर्ष घनश्याम पाटील चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. आज आपल्या सत्तासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 3 घनश्याम पाटील. वातावरण पूर्णपणे शांत झालंय. पुढचा चेंडू इथे टॅप केला चेंडूला ढकलला चेंडूला डिवेक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव घेतली जाईल आणि एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 2 षटक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं गेलं. मित्रांनो दामत चषक ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर याच मैदानावरती अनेक रजनी स्पर्धा आहेत. येणाऱ्या 25 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान इथे रंगणार शिवसेना चषक 2025 वाईट चेंडू या दरम्यान आपण पाहतोय.
मित्रांनो ती स्पर्धा असणार शिवसेना चषक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नितीनदादा सावंत उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा शिवसेना तथा गटनेता कर्जत नगर परिषद यांच्या सहकार्याने ती स्पर्धा आपण पाहणार आहोत। 13,000 रुपये प्रवेश फी आहे। 48 संघांचा प्रवेश असेल। पहिला क्रमांक 1,00,000, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ पाचवा सहावा पारितोषिक प्रत्येकी 25,000। इथे पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि या स्पर्धेसाठी संपर्क साधायचा आहे बबलू दादा नजे, राजेंद्र भोईर, 7 सिद्दीकी आणि मी स्वतः संदीप गायकवाड। आपण यांच्याशी संपर्क साधू शकता। येणाऱ्या स्पर्धा आतापर्यंत 29 ते 30 संघाने नावं नोंदवल्यात। 31 डिसेंबर लास्ट तारीख। इथे पाहतोय सुरेख पटका, चेंडू गेला सीमारेषे पलीकडे, रसबिल तिलसा, इथे आला षटकार, ठोक डीजे। खेळतोय त्याला हा संघ सपोर्ट करत असतो। नेहमीच मी म्हणालोय दामत गावाची पब्लिक इथे कोणता एक खेळाडू त्यांचा लाडका नाहीये। जो संघ पूर्ण चांगला खेळतो त्या संघाला नेहमीच ते पाठीशी आणि त्यांना पाठबळ देत असतात, त्यांना सहकार्य करत असतात, त्यांना प्रोत्साहन देत असतात। जाऊया मैदानावरती। इथे स्लोअर मला कित्येक जण म्हणतात दामत गावामध्ये गेला तू दामत गावाचीच भाषा बोलतोय। मित्रांनो मी तसं नाहीये, मी कुठेही जाऊन दे स्टेजवरती जे चालतंय तेच खरं मानतोय। काही दिवसापूर्वी मयूर पिसेकर सर मला म्हणाले दादा तुम्ही जिवंत समालोचक करता, प्रत्येक गोष्टीला धरून करता। मी तेच सांगतोय, स्कोर तर कोण पण सांगतोय, बॅटिंग बॉलिंग चौकार षटकार कोणीही सांगतोय, फक्त आपण सांगूया या क्रिकेटला एन्जॉय कसं करता येईल ते पाहूया। पुन्हा एकदा पंच आमचं लक्ष वेधून घेतात। खराब चेंडू स्वेर मारा बघा आजूबाजूला त्या शेकोट्या पेटवल्यात, कृपया त्या लगेच विझवायचे। मैदानात खूप त्रास होतोय, ॲक्च्युली कॅमेरामॅनला त्रास होतोय आणि लाईव्हलाही ते व्यवस्थित चलचित्र दिसत नाही आहे। मी आत्ता सांगतो माईकमध्ये प्रेमाने शेकोटी पेटवाले ती विझवा, नाहीतर आमचे आयोजक कमिटी मेंबर राहतील शेकोटीबरोबर तुम्हाला विझवतील। जाऊया मैदानावरती। 23 धावा, 3 विकेट। या ठिकाणी पाहिला गेला बराच काळ चेंडू हवेमध्ये टॉस केला, चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, इथे झेल ड्रॉप। चुकी चुकी आणि चुकी। आपण पहिल्या दगडी चाल मूवीचा एक डायलॉग आहे, चुकीला माफी नाही। इथं चुकी केली, झेल होतो, झेल ड्रॉप झालाय, जीवदान दिलंय। आपण पाहतोय फलंदाजाला इथे चांगला चेंडू, इथे षटक क्रमांक 3 समाप्त। घनश्यामने 11 धावा खर्च केला 3 षटकामध्ये, 8.33च्या सरासरीने 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात देवा 11 चित्ता कॅम्पचे आपण पाहतोय। कृपया विनंती असेल आयोजक कमिटी मेंबर आपण त्वरित त्या ठिकाणी कव्वाबाई प्लीज जाओ, जाओ जल्दी जाओ कव्वाबाई, कारण कव्वाबाई गेले ना शेकोटी पेटवतील ना कानाखाली शेकोटी करतील, का डेंजर आहेत ते, जा लवकर। तर आपण पाहतो 3 षटकामध्ये 25 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 4थं षटक प्रगतीपथावरती येणार, तो परत संधी देऊया आमच्या प्रेमाल डीजे
बघा क्रिकेट आणि आम्ही पाहिले खुरमभाई सुनील जोशी या ठिकाणी आहेत. ज्या टायमाला एक गाव 11 नव्हतं ना, त्या टायमाला रुपेश दादा आजारे, त्या टायमाला आम्ही पाहिलं गेले सुनील जोशी, त्या टायमाला प्रत्येक गावातले खेळाडू घ्यायचे. मी उल्हासनगरला त्या टायमाला राहत होतो. असे खेळाडू सगळे यायचे, सुनील जोशी पॅक करायचे. आणि पहिली मोठी टुर्नामेंट कर्जत तालुक्याला 10,000ची होती उमगावच्या मैदानावरती, आणि ती टुर्नामेंट आम्ही जिंकली होती. त्या संघाचे पॅकर होते सुनील जोशी. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. रुपेश दादा आजारे यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. या आपल्यासोबत व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी दामद चषक 2024 पर्व तिसरे मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय शतरक्षकाला भेदू शकला नाहीये फलंदाज अभित, फलंदाज बाद. विकेट क्रमांक 4, षटकातील पहिल्या चेंडूवरती फलंदाज. नवीन फलंदाज मोईन. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज धावत होईल या ठिकाणी. उमर आपण पाहतो माघारी येणार, मोईन माघारी येणार. पाचवा फलंदाज आपण पाहतो बाद होतोय. तर जाऊया आपण उर्वरित अजूनही आपण चेंडू. अजिंक्य नवीन फलंदाज उमर स्ट्राईकला, अजिंक्य नॉन स्ट्राईकला आहे. आणि इथे उमर याच्या बॅटमधून आला षटकार. आपल्यातून पाहिजे ते दोन पार्टी आहेत लहान मुलांची. एकीकडे वडू नवगरचे पाठीराख आहेत आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर आपण देवा इलम चित्ता कॅम्पचे पाठीराख आहेत. जेव्हा यांच्याकडे षटकार येते हे धावत यांच्याकडे येतात, विकेट पडले का ते धावत त्यांच्याकडे जातात. आणि ते बाकी कुठलेच नाही आहेत, ते सर्व दामद गावची आमची युवा पिढी आहे ना, चिल्लर पार्टी. 31 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. तर चेंडू आपण मैदानात पोहोचवायचे लगेच. तीन चेंडू 31 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय. चौथा चेंडू असेल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज दिनेश आत्तापर्यंत चांगली कामगिरी करतोय. स्लॉग बार शेवटचं षटक घेऊन आलाय. उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे असतील. इथे आपण पाहिला गेला शॉर्ट पेज चेंडू होता. या चेंडूवरती धावा जरूर बनवता आल्या असत्या. डॉट चेंडू. उमर आतापर्यंत 8 चेंडू 15 धाव्यावरती खेळतोय. दिनेश कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतो. 2 विकेटच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं गेलं एक षटकार खाल्ला, त्यानंतर डॉट चेंडू. उर्वरित 2 चेंडू आहेत, 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे पाहतोय सुरेख फटका उमरच्या बॅटमध्ये आणि दणका. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. लाजवाब हाय यूज हँडसम ब्युटिफुल.
शेवटपर्यंत राहून दे, आपण एन्जॉय करूया. कारण तामतकरांसाठी लाडका गाणं आहे, सुंदर आवडता गाणं आहे. इथे एक चेंडू आपण पाहतो, शिल्लक असताना एक धाव घेतले गेले. दुसऱ्या धावचा प्रयत्न, थोडासा पंबल जाणवला गेला आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होते. तिसरी धाव या ठिकाणी होणार का? थोडासा फंबल जाणवला गेला आणि इथे तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतो आहे. 2 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड या 2 ने जाऊन पोहोचली ती 39. मी सांगितलं 40 धावाही खूप महत्त्वाच्या ठरतात. म्हणून 40 धावांचं आव्हान असेल विजयासाठी वडून अवघड 8585 या संघाला. सुनील जोशी आणि रुपेशजी हजारे आलेत, कारण त्याचा जावाईचा संघ जोवेली संघ या ठिकाणी आहे खेळण्यासाठी आणि त्याचा खेळ बनवण्यासाठी संघ या ठिकाणी. यानंतरची मॅच आपण एक मॅच ड्रॉप करून प्रज्ञा 11 सापड आणि वर्सेस आशीर्वाद कालेकर पुरस्कृत तर आशीर्वाद कालेकर पुरस्कृत आर्या 11 आपण पाहतो जोवेली संघ या ठिकाणी यानंतरची मॅच भेटताना दिसेल. चला, प्रज्ञा 11चे कॅप्टन या ठिकाणी आहेत, आर्या 11चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आमंत्रित करूया या ठिकाणी टॉससाठी. मौलाना आसिफ मौलाना विनंती करतो, या आपल्या शुभ असते नाणेफेकचा कौल त्या ठिकाणी करूया. हा आहेत ना मौलाना, मौलाना या तुमच्या शुभ असते टॉस करूया. अलिना कॉम्प्लेक्स एक सुंदर असं आपण पाहतो निसर्गाच्या स्वांदीत बसलेलं हे दामत गाव आणि दामत गावाच्या अगदी जवळ असलेलं अलिना कॉम्प्लेक्स. सर्व सुखसोयी उपलब्ध त्या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. आणि सांगितलंय ही स्पर्धा बॉल दिले त्यांना, या स्पर्धा समाप्त होण्यापूर्वी जोही बुकिंग करेल त्याला डिस्काउंट असणार आहे. ये अलीना कॉम्प्लेक्स में ये टूर्नामेंट खत्म होने तक जो भी बुकिंग करेगा उनके लिए डिस्काउंट है. हाँ, और ज़्यादा डिस्काउंट चाहिए तो कुरम भाई इनसे बात करो जरूर.
जाऊया मैदानावरती, पाहूया आपण 40 धावांची गरज आहे. घनश्याम आणि त्याच्यासोबत दिनेश ही जोडी मैदानावरती पाहतोय. श्रेया गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पहिलं गोलंदाज सूर्या. सूर्या नाव ऐकलं तरी खूप बरं वाटतंय ना. सूर्यकुमार यादव ज्याच्या कॅच मुळे आणि ज्यांनी कॅच पकडल्यामुळे वाताने वर्ल्ड कप जिंकला. इथे पहिला चेंडू नो चेंडू पंतांनी घोषित केलंय. पॉपिंग क्रीज पार जरूर केली. पंच आमचे तटस्थ आहेत आणि अफलातून लक्ष आहे. अनेक वर्षाचा अनुभव आहे. क्रिकेट कोचिंग पासून एक चांगले क्रिकेटर आहात. कर्जत टेनिस क्रिकेट बाहुबली म्हणून ज्यांना म्हटलं जातं, एक सुंदर आयोजक नियोजन ते नेहमीच करत असतात. पंचाच्या भूमिकेत अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांनी केलेल्या आहेत. TDPL पासून तर RPL पासून तर अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी केलेल्या आहेत. संपूर्ण रायगड ठाणे चलो चलो पीछे चलो भाई, भाई चलो पीछे जाओ सब लोग. डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. हा, इथे भर रात्रीमध्ये डोळ्यामध्ये तेल टाकून पंचांची भूमिका करावी लागते, तशी फलंदाजी करावी लागेल. व कुरामजी नजे यांच्याकडून पारितोषिक लागलेलं. 3ला 3 षटकार 1000, 3 विकेट लगातार घेतले तरी 1000. इथे फ्रीटचा चेंडू होता. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. आपण पाहिलं गेला कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक तैनात होता, तिथे चांगलं शतरक्षण. एक धाव सूर्या गोलंदाजी मार्क वरती आहे. वडून अवघर 8585 हा संघ आपण पाहतोय. धावांचा पाठलाग करतो. 40 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचं आहे. आणि धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी आपण या ठिकाणी होते ते पाहणार आहोत. सूर्याचा पहिला चेंडू आपण पहिला 9 होता, त्यानंतर फ्रीटचा चेंडू त्याचा फायदा उचलता आला नाही. त्याचं कारण होतं कव्हर रिझर्व मध्ये केलेलं सुंदर क्षेत्ररक्षण. इथे डावखुरा हाताचा फलंदाज दिनेश आणि मैदान म्हटलं गेलं डावखुरा फलंदाज आणि नंदनवन आहे. इथे डावखुरा फलंदाज अनेक वेळा धावा बनवतो. इथे पाहूया हा डावखुरा हाताचा फलंदाज दिनेश कशा प्रकारे कामगिरी करणार. दामद चषक 2024 फायनल नाईट आपण या ठिकाणी पाहतोय. इथे सांगितलं लेग स्टंपला चेंडू होता. फायनल मध्ये चेंडू ढकललाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे. चेंडू झालाय फरार. रस मिळतील 4. इथे आला चौक. चेंडू पंतांनी सांगितलं खराब चेंडू. स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव. फोकटची धाव. मोफतची धाव धावसंख्यावरती जोडली जाईल. या एका धावेने स्कोर कार्ड 7 आकड्यावरती धावसंख्या थांबवायची आहे. इथे खर्च अधिक होत चालला. आता परत 2 एक्स्ट्रा चेंडू फेकले गेलेत. 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक नो चेंडू आणि एक वाईट चेंडू आहे आणि एका चेंडूवरती सिंगल आणि चौकार. आत्ता परत लिगल 2 चेंडूचा खेळ झालाय. इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. स्लिप मध्ये डायरेक्ट हिट या ठिकाणी केलंय. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आले. सापड संघ बोलतो तुम्ही काय काय करणार ना, अंपरगिरी करणार, समालोचन करणार, आयोजन करणार, तुमच्या टीम जमा करणार, एन्जॉय करणार. आम्ही फक्त क्रिकेट हा गेम एन्जॉयचा. मी तो जेंटलमॅन बोलतात ठीक आहे, जेंटलमॅन झालं ते इंग्रजांच्या कालामध्ये. आता आपला एन्जॉयमेंट केलं झालं, कारण क्रिकेट आता पहिला 50 ओव्हरचा होता, 60 ओव्हरचा 50 झाला. आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे आज
म्हणजे काल दुपारी भारताचा स्टार ऑफ स्पिनर रविचंद्र अश्विन यांनी अचानक निवृत्ती स्वीकारली. बघा मैदानावरती खेळत असताना स्वीकारल्याची बरी झाली असती, पण पॅव्हलियनमध्ये बसून त्यांनी निवृत्ती त्याकडे स्वीकारली. इथे डायरेक्ट हिट आणि फलंदाज अवचित. उमार काय क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. आपल्यातून पाहिलं तसं मथुर मैल जिंकल्यानंतर जसं नाचतात ना, तसं आपण पाहतो या ठिकाणी आमचे पाठीराखे त्या ठिकाणी एन्जॉय करतात. ठोक डीजे. कोलकाता संघाकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा अँड्रे रसल याचाही ॲक्सिडेंट झाला मित्रांनो. तेही लवकर सुखरूप होऊन क्रिकेटच्या मैदानावरती दिसतील अशी आपण अपेक्षा करूया. इथे फलंदाज अवचित झाला. आपण पाहिलं गेलं अफलातून थ्रो होता त्या ठिकाणी. बघा आमचे बारी सर यांच्याकडून आमच्यासाठी स्वीट आणि हॉट टी या ठिकाणी पोहोचलं. 4 चेंडू झालेत, धावसंख्या 8. धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद. आपण पहिल्या पारीचा विचार केला तर पहिल्या पारीच्या मध्ये पण आपण पाहिलं गेलं पहिल्या इनिंगला धावबादचा पहिला फलंदाज बाद होता आणि इथे आही फलंदाज धावबाद. गोलंदाज सूर्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे गॅप मधून चेंडू टाकला. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का, नाही पोहोचू शकला. आउट आहे फास्ट. भाग मिल्का भाग याची रनिंग आपण पाहिली गेली, पण चेंडू सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये चौकार. ठोक. गाणंच तसं डीजे मास्टर, ते लागल्यानंतर माणसाचं शरीर हललंच पाहिजे. इथे आपण पाहतोय पुढचा चेंडू. 12 धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे बघा बॅकअप चांगलं होतं. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबलिंग जरूर पाहिलं होतं. पहिलं षटक 40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं गेलं. धावसंख्या 13 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. यानंतर पुन्हा एकदा बिग फाईट असेल. प्रज्ञा 11 सापाड वर्सेस आर्या 11 ज्या जोवेली संघ यानंतर खेळताना दिसेल मैदानावरती. वांगणीगाव च्या हनुमान खांडा, धामोते, उमरोली आणि शिलपाटा हे 5 संघ जर लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही ऐकत असेल तर आपणास ही विनंती करतो. बघा वेळ जसं जसं वाढत जाईल आपल्याला या ठिकाणी यायचं आहे तर लवकर या, येऊन थांबा, मॅचचा आनंद घ्या. वेळ उशीर हा लावू नका, एवढीच फक्त तुम्हाला विनंती असेल. या दरम्यान पाहतो आमचे टॅटूमॅन ऋषीजी आपलंही मनापासून अधिक स्वागत. प्रेमाने सर्व त्यांना लाडाने बोलतात वाकलनचे ऋषी. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकात 13 धावा धावफलकावरती. 1 फलंदाज झालाय बाद. दुसरा गोलंदाज सोहेल. बघूया हा सोहेल कशा प्रकारे कामगिरी करतोय. सोहेल गतिवान चेंडू होता सोहेलचा. इथे फंबल. चेंडू मला सापडेना, माझ्याकडे चेंडू येईना. डॉट चेंडू आपण पाहतोय. अशोक भोईर पुरस्कृत देवा 11
हा संघ आपण पाहतो या ठिकाणी डिफेंड करण्याच्या तयारीत. पहिल्या षटकात 13 धावा आल्यात. यानंतर आपण पाहिलं गेलं प्रतिषटक 9.53 या रिक्वायर्ड रन रेटने आपण पाहतोय. धावसंख्या या ठिकाणी बनवायची आहे. या पुढचा चेंडू इथे पाहिला गेला सुरेख फटका. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझर्व मधून त्या ठिकाणी पोहोचलाय. एका धावेला आपण पाहतो आहे इथे फलंदाज सेबे सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला धावफलकावरती. 14 या आकड्यावरती 14 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहू शकता खुरमजी नजे या स्पर्धेसाठी खूप मेहनत आणि त्यांची आणखीन एक स्पर्धा. खुरमजी नजे आयोजक असतील त्या स्पर्धेचे आणि खऱ्या अर्थाने बबलू दादा नजे यांच्या वतीने ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. नितीन दादा सावंत शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा तथा कर्जत नगर परिषद नगरसेवक गटनेता यांच्या सहकार्याने स्पर्धा रंगली जाणार. 25 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान शिवसेना चषक 2025 या स्पर्धेसाठी संपर्क साधायचे. वाईट चेंडू यासाठी संपर्क साधायचे राजेंद्र भोईर, बबलू नजे, सात सिद्दीकी आणि मी तो सुद्धा संदीप गायकवाड. जरूर याची हँडबिल प्रत्येक ठिकाणी दिली जाईल आणि जे संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करतात, ज्या प्रथम हे संघ या ठिकाणी खेळलेत त्या संघांना आम्ही तिकडे प्रथम प्राधान्य देऊया आणि त्या संघांना आम्ही जरूर प्रवेश या ठिकाणी देणार आहोत. चांगला फटका थर्ड मॅच झोन मध्ये चेंडू ढकललाय. चेंडूचा पाठलाग कोणीच करू शकत नाही. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषे जवळ. जमिनीला घासत पुसत झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोकली दे. चाळीस धावांचं लक्ष असताना अजून 21 धावेची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा सोहेल. ते चांगला चेंडू का तेव्हा चेंडूचा पहिल्यांदा जप्तीशी आपण आतमध्ये आपण पाहतो निघून गेला. यष्टीरक्षक त्या ठिकाणी सुरेख कामगिरी करतो. आमचे प्रेक्षक मायबाप या नंतरच्या मॅच कडे आपण पाहतो वाट पाहून बसलेत. अनेक कोलारे विभागातून काही प्रेक्षक आमचे आहेत, आमचे मित्र परिवार आहेत, ती मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी आलाय. भडवल वरून काही प्रेक्षक आपण पाहतो आहे. आशीर्वाद कालेकर यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. जरूर 2 पंच ऑफिशियल्स त्या ठिकाणी चर्चा करतील. त्यानंतर आपण पाहूया हा डिसिजन आमच्या परत पोहोचेल. कारण ऑफिशियल्स पंच फिरोजी खान आणि त्याचबरोबर राजेंद्र भोईर त्या ठिकाणी आहेत आणि इथे तिसरे पंच आहेत मिस्टर हॅरी. त्यांचा निर्णय लय असतो भारी. ते हॅरी इथे ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. इथे दोन्ही पंचाचा डिसिजन आमच्या सोबत जरूर येईल. काय घडले काय बिघडले जरूर आमच्या मैदानावरती आम्हाला सांगितले जाईल. धावसंख्या 19 या आकड्यावरती आहे. आणि जरूर आपण पाहतोय 1 धाव वीस धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. इथे आपण पाहतो सुरेख फटका. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचलाय.
कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद. झटका 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 दिला गेला आहे वडूनगर संघाला. प्लीज ठिकाणी पोहोचलेत. हवा आणि 12 चेंडू कशा प्रकारे होतील या ठिकाणी सर्वांचं लक्ष असेल. इथे मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. आपण पाहिलं आतापर्यंत दिनेश चांगली कामगिरी करत होता. परेश आतापर्यंत 7 चेंडू 11 धावे होती. त्याला 7 दिनेशनी चांगल्या प्रकारे दिली होती. तोही माघारी परतलाय. पहिला फलंदाज धावबाद, हा फलंदाज झाला झेलबाद. रिक्वायर रन रेट प्रति ओव्हर 10 धावांचा असणार. प्रत्येक षटकामध्ये 10 धावा कराव्याच लागतील. या पद्धतीने आपण पाहतो वडूनगर संघ कशा प्रकारे या मॅचला पुढे घेऊन जाईल, का त्याला थांबण्यामध्ये यशस्वी ठरेल तो देवा 11 संघ चिता कॅम्प पाहूया. तर पाणी पोचवायचे मित्रांनो, आपण पवेलियन कक्षामध्ये पाणी पोचवायचे. चला पवेलियन कक्षामध्ये आपण पाणी पोचवा. तिथे खेळाडू स्टँड मध्ये पाणी नाहीये. इथे चांगला चेंडू ब्लॉकला टाकलेला चेंडू आपण पाहिला गेला. गोलंदाज मोहीन त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. उमर ज्याच्या माध्यमातून आपण चांगली फटकेबाजी पाहिली गेली. एक सुंदर चेंडूही पाहिला गेला त्याच्या माध्यमातून, तर डायरेक्ट हिट तोही आम्ही सर्वांनी पाहिलं. धीरज नवीन फलंदाज आपण पाहतोय, आता स्ट्राईकला असणार. एक धाव आपण पाहतो. या षटकामध्ये सुरुवात झाली. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज तयार, धावाचा पाठलाग करायचा आहे. तिथं प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. इथे गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे थोडंसं फंबल पाहिलं गेलं. कलेक्शन त्या ठिकाणी होत नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल सिंगल या षटकामध्ये खूप महत्त्वाचे ठरू शकतात नितेश, कारण इथे प्रति षटक 10 धावांची गरज आहे. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 सिंगल आपण पाहायला गेल्यात. धीरज आणि परेश स्ट्राईक रोटेशन आपण या ठिकाणी पाहतो, स्ट्राईक रोटेट करताना दिसतात. तिसरा चेंडू गोलंदाज मोहीन पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या साईडने टाकतो पुढचा चेंडू. इथे आपण लेग स्टेपला चेंडू होता. फाईन डिझर मध्ये चेंडू ढकलला गेला. शतरक्षक बॅकवर्ड स्क्वेअर इथं त्या ठिकाणी पोहोचलाय. एका धावे होती, समाधान मानावं लागेल. आणि इथे फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. परेश जो आतापर्यंत चांगले कामगिरी करत होता, त्या परेशला माघारी परतावा लागेल. झटका दिला गेलाय तो 8585 वडूनगर संघाला. 85. जाऊ पुढचा चेंडूकडे. इथे आपण पाहतो भावेश भगत नवीन फलंदाज त्या ठिकाणी पोहोचला. इथे बॅटची कडा होती. एसटीच्या पाठीमागे चुकी झाले.
फलंदाजला आपण पाहतो जीवदान भेटलं, त्याचबरोबर चेंडू सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4, इथे आला चौकार. जिशनला जीवदान भेटलं होतं षटकाराच्या जवळ. आपण पहिला वाईडिश लॉंगॉन काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये इथे जिशाननेही आपण पाहतो जीवदान दिलंय धीरजला. चौकारच्या स्वरूपात 4 धावा बहाल झाल्यात. टेक फॉर टाक जशात तसे उत्तर आपण या ठिकाणी पाहतोय. समीकरण आपण आतापर्यंत पाहिलं गेलं 27 धावा धावफलकावरती आहेत. इथे कमबॅक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, जेव्हा झेल होती तेव्हा जिशाने झेल सोडला आणि डॉट चेंडूवरती अपील करताना आपण पाहतो सुरेख आवाज बाहेर निघालाय. 5 चेंडू 7 धावा आतापर्यंत आपण पाहिलं गेले. मोहीन हा गोलंदाज आपण पाहिला गेला. अजूनही 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि विजयासाठी 13 धावेची गरज आहे. इथे पाहतो बंबल पाहिला गेला. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव पूर्ण होते. चित्तेके चपलाईने हरणाच्या गतीने 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धाव्याने तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेंची गरज आहे. झेल जिशांनी सोडला त्यावर तुझी चौकार आला, त्यामुळे धावसंख्या आपण पाहतोय 11 पर्यंत राहून थांबले. आपण ड्रोन व्ह्यू पाहू शकता. फ्लातून व्ह्यू ओम साई MTC.live.in च्या माध्यमातून ते क्षणचित्र टिप्पणी गेली होती. काय मैदान क्रीडा नगरी आपण दिसते. फ्लातून जे फ्लड लाईट आहे त्याचं आपण पाहिलं गेलं प्रकार उजेड आपण त्या ठिकाणी दिसतंय. सुरेख सुरेख अप्रतिम देखावा आपण या ठिकाणी पाहतोय. मनापासून कौतुक असो. MTC लाईव्ह आपण चांगल्या प्रकारे कव्हरेज त्या ठिकाणी केलंय आणि दामतचं हे मैदान आपण पाहू शकता स्क्रीनवरती. सुरेख अशी क्रीडा नगरी आणि याच मैदानावरती अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहणार आहोत. रजनी स्पर्धा पाहणार आहोत. दामतसाठी DPL ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दामत प्रीमियर लीग ही पाहणार आहोत. तर 6 चेंडू 11 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नबील हा गोलंदाजी मार्क वरती आहे. इथे वाईट चेंडू सुरुवात झाली स्लॉग वरची. खराब चेंडूने स्वेर माराने एक्स्ट्रा धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाते. 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेची गरज आहे. बघा 6 चेंडू 10 धावा आपण पाहतो. आणि मॅडी सर एकदा सगळे राऊंड उरकले ना यानंतर आम्हाला काही टेन्शन नाही. रात्र पहाट होऊन दे, आता पहाटे घरी पोचू, काही टेन्शन नाही. आता 6 चेंडू 10 धावेची गरज. इथे चांगला चेंडू अफलातून कामगिरी आपण पाहतो कमबॅक करत असताना. 5 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. मॅडी सर काल 15 टेम्परेचर होता, आज 18 म्हणजे आज काहीचा थोडासा फरक आहे. 5 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. वातावरण गारठलं जरूर गेले पण इथे फलंदाज आपण पाहतो आहे कशा प्रकारे कामगिरी करणार यावरती लक्ष असेल. पुढचा चेंडू इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. झटका दिला जातो आहे तो 8-5 वरुण अवघड संघाला. मोक्याच्या क्षणी ही धोक्याची घंटा ठोकली जाईल. बघा अल्लू अर्जुन साठी
आपण पाहतोय हो हिंदीमध्ये जो डायलॉग ज्यांनी बोलला तो श्रेयस तलपदे मराठी हिरो, याचा आवाज या डायलॉगमध्ये आहे. अफलातून डायलॉग फेमस झालाय. इथे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेंची गरज आहे. आणि नवीन फलंदाज विनीत जोशी आपण पाहतोय. 8585 वडू नवकर संघ सध्या संकटात सापडलाय. 4 चेंडू 10 धावा एखादा मोठा फटका संघासाठी खूप महत्वाचं काम करून जाईल. आणि नितेश तरे मॅडी सर आत्तावर अनेक सामने तुम्ही समालोचन केलंय. नितेश तरेने आणि ते टार्गेट लिहिलंय, पण या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं मजा येणार, कारण ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली जाणार. कारण इथे 40 धावांचा पाठलाग करतानाही खूप अवघड होऊन बसतंय. आणि नेहमीच आम्ही या स्पर्धेमध्ये बोलताना सांगतोय का धावसंख्येचा पाठलाग करणं खरंच इथे अवघड आहे. येणारे 4 चेंडू विजयासाठी 10 धावेची गरज आहे. इथे पाहतो चांगला चेंडू आपण पाहिला गेला. चांगला चेंडू आपण पाहिला. खूप खालवरची टप्पा पडला तर एकदम खालवर चेंडू राहिला. एसटी रक्षकही आपण पाहतो त्या ठिकाणी जिशान चुकी करताना दिसला, पण त्या पाठीमागे जो शतक 14 शॉट पाहिंचा त्याने चांगली कामगिरी केली. थोडंसं दव पडलंय नितेश आणि मॅडी सर. मैदानामध्ये जो बाउन्स होता तो बाउन्स आता कुठे दिसत नाहीये. चेंडू पडल्यानंतर खालवर राहत आहे. कार्पेट पद्धतीने चेंडू निघून जातो. इथे आपण पाहिलं गेलं येणारे 3 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू. पुढचा चेंडू आपण पाहतोय रसल. इथे चांगला चेंडू. इथे 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. कधी कधी मॅडी सर आपण समीकरण सांगतो 40 धावा इथे महागात होऊ शकतात. 40 धावांचा पाठलागी या ठिकाणी होत नाहीये. आणि तेच सांगताना आपण हे अवघड पाहिलं. 39 धावा जेव्हा झाल्या होत्या तेव्हा सांगितलं 40 धावांचा पाठलागी अवघड होऊ शकतं, कारण इथे धावांचा पाठलाग गेले 3 रात्र आणि 4थी रात्र पाहिले गेलेत. सहज इथे धावांचा पाठलाग होत नाहीये. चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. 1 धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. फलंदाज धावबाद झालाय. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज आहे. 1 चेंडू आणि 8 धावा. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली. अफलातून गोलंदाजी. असं वाटलं होतं सहजरित्या 2 षटकात 20 धावा होत्या, उर्वरित 2 षटकात 20 धावा होतील. त्यानंतर आपण 9 धावा येताना पाहिल्या गेला. 6 चेंडू 11 धावांची गरज होती. तिथे पहिला चेंडू वाईट आला. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना त्यानंतर कमबॅक पाहिलं गेलं. अफलातून उर्वरित 4 चेंडूवरती त्या गोलंदाजाने केल्या फक्त धावा खर्च 2 आणि येणारे 1 चेंडू 8 धावांची गरज असेल. यानंतर आपण पाहतोय आर्या 11 जय हनुमान जोवेली संघ आशीर्वाद कालेकर पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय खेळताना दिसेल. त्यांच्या विरोधात प्रज्ञा 11 सापाडे संघ इथे खेळताना दिसेल. त्यानंतर आमचे ग्राउंड मॅनेजर आपले जे कामगार आहेत ते मैदानाच्या दुरुस्तीसाठी पाठवायचे आहेत. इथे फुल लेंथचा चेंडू, फुलटा चेंडू आपण पाहिला. कार्पेटमध्ये चेंडू जाणार तो 4 धावेसाठी चौकार या ठिकाणी आला नाही. इथे देवा 11 चिता कॅम्प आपण पाहतो हा संघ या ठिकाणी विजयी झालाय. त्याचबरोबर वडू नवघर संघ आपण या ठिकाणी शिरडोनच्या जागी आपली व्हाईट कार्ड एंट्री होती. आपण आलात इथे चांगला खेळ